घटना आहे नाशिक जिल्ह्यातील गिरणारे गावाची, एक शांत आणि मध्यमवर्गीय गाव, जिथं स्वप्न आणि वास्तव यांच्यातील संघर्ष एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. ही कहाणी आहे एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर, रोहन संजय पाटील याची, ज्याचं आयुष्य मेहनतीनं आणि स्वप्नांनी भरलेलं होतं, पण एका नात्याच्या गुंत्यात त्याचं सगळं काही संपलं. रोहनचं बालपण गिरणाऱ्याच्या एका साध्या कौलारू घरात गेलं. 3 खोल्यांचं घर, पण माणुसकीनं भरलेलं. संजय आणि विद्या यांनी शेतीवर कर्ज काढून रोहनला शिक्षण दिलं. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या रोहननं गावच्या शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवला आणि पुण्यात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मेहनतीनं त्यानं शिक्षण पूर्ण केलं आणि पुण्यातल्या एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळवली. त्याचा पगार चांगला होता. तो दर आठवड्याला नाशिकला यायचा, आईसाठी फळं, कपडे आणि छोट्या छोट्या गोष्टी आणायचा. माझ्या रोहननं आता कर्ज फेडायचं, विद्या अभिमानानं म्हणायची, डोळे पाणावलेले असायचे. रोहनचं आयुष्य स्थिर झाल्यावर घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं. भगूरगावच्या सायली विलास कदमशी त्याचं लग्न 2021 मध्ये मोठ्या थाटात झालं. सायली दिसायला सुंदर, बोलकी आणि शहरातल्या थाटात वाढलेली होती. लग्नात गावभरचे लोक जमले, फुलं, रोषणाई आणि आनंद यांनी घर भरलं. रोहननं सायलीसाठी सोन्याचं मंगळसूत्र, नवीन स्मार्टफोन आणि नाशिकमध्ये एक फ्लॅट घेतला. सुरुवातीचे काही महिने सगळं स्वप्नासारखं होतं. सायली हसरी होती, रोहन तिच्यावर प्रेम करायचा आणि विद्याला वाटायचं की तिच्या आयुष्यातलं रिकामपण आता भरलं. पण 6 महिन्यातच सायलीच्या वागण्यात बदल झाला. ती सतत मोबाईलवर गुंतलेली असायची, रोहनशी कमी बोलायची आणि विद्याला छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारायची. मी इथं घरकाम करायला आले नाही, असं ती ठामपणे सांगायची. रोहननं एकदा तिला समजावलं, आईला थोडी मदत कर. ती एकटी आहे. सायली रागावली आणि म्हणाली, तुझी आई माझी मालकीण आहे का? तिला सांग, ती स्वतःचं बघू दे. हा फक्त सुरुवातीचा प्रसंग होता. पुढे सायलीच्या कुटुंबाचा हस्तक्षेप वाढला. तिचे वडील विलास दर आठवड्याला फोन करायचे आणि रोहनला म्हणायचे, तू आमच्या मुलीला त्रास देतोयस, तिला नीट ठेव. सायलीचा मेवणा सागर आणि मामा, मामी, प्रकाश आणि स्मिता यांचेही फोन यायचे. कधी कधी सायली रडत माहेरी जायची आणि सांगायची, रोहन मला मारतो, मी आत्महत्या करेन. मग तिचं कुटुंब रोहनला शिवीगाळ करायचं, धमक्या द्यायचं. रोहन हळूहळू खचत गेला. त्यानं काही भांडणांचे व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केले, ज्यात सायलीचं ओरडणं, त्याला धक्के देणं आणि टोमणे मारणं दिसत होतं. पण तो पोलिसांकडे गेला नाही, कारण त्याला वाटायचं, लोक मला हसतील, माझं नातं लाजिरवाणं होईल. ऑफिसमध्येही तो गप्प राहायचा. त्याचा चेहरा उतरलेला असायचा. त्याचा आत्मविश्वास हरवला होता. त्याच्या टीम लीडरनं विचारलं, रोहन, सगळं ठीक आहे ना? पण रोहननं हसून टाळलं. घरी विद्याला त्याची काळजी वाटायची. ती म्हणायची, बाळा, काही त्रास आहे का? रोहन शांत राहायचा, पण एकदा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई, मी तुटतोय. मी कशासाठी जगतोय हेच कळत नाही. विद्याने त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाली, माझ्या लेकराला मी असं तुटू देणार नाही. पण एका दिवशी सकाळी सायली आणि रोहन यांच्यात पुन्हा वाद झाला. कारण होतं, विद्याच्या वैद्यकीय खर्चासाठी रोहननं पैसे काढले होते. सायली ओरडली, तुझ्या आईसाठी किती खर्च करणार? माझ्यासाठी काय ठेवलं? रागात ती म्हणाली, तू गेलास तरच सगळं सुटेल. त्या दिवशी रोहननं ऑफिसला सुट्टी घेतली. तो वरच्या खोलीत गेला. विद्याने चहासाठी विचारलं, पण उत्तर आलं नाही. थोड्या वेळाने हालचाल थांबली. दार बंद होतं. विद्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडलं आणि तिथं रोहन पंख्याला लटकलेला दिसला. खोलीच्या कोपऱ्यात त्याची डायरी सापडली. त्यात एक चिठ्ठी होती. आई, मला माफ कर. मी खूप प्रयत्न केले, पण या नात्यात मला श्वास घ्यायला जागा नव्हती. सायली, तिचे वडील विलास, आई सुजाता, मामा प्रकाश, मामी स्मिता आणि मेवणा सागर यांनी मला आतून तोडलं. मी जगायचं थांबवलं. तू खंबीर राहा. तुझ्या पदरात दुःख दिलं, मला माफ कर. विद्याने चिठ्ठी वाचताना आक्रोश केला, माझ्या बाळाला का संपवलं रे? तिने नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कलम 306 अंतर्गत सायली, तिचे वडील विलास, आई सुजाता, मामा प्रकाश, मामी स्मिता आणि मेवणा सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी रोहनचे व्हिडिओ तपासले, ज्यात सायलीचा छळ स्पष्ट दिसत होता. शेजारी आणि रोहनचे मित्र यांनी त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल साक्ष दिली. आजही विद्या कोर्टात जाते, रोहनचा फोटो हातात ठेवून. ती म्हणते, माझा रोहन शांत होता, पण त्याचं रडणं कोणी ऐकलं नाही. सिस्टम आरोपींना कोर्टात उभं करते, पण रोहनचं नुकसान भरून येणार नाही. रोहनची कहाणी ही फक्त त्याची नाही. अनेक पुरुष मानसिक छळ सहन करतात, पण समाज त्यांच्या वेदनांना कमजोरी समजतो. या घटनेतून आपण काय शिकू शकतो? नात्यांमध्ये संवाद, आदर आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे.
छळ सहन करणाऱ्यांनी पुरावे गोळा करावे आणि मदत मागावी, जेणेकरून आणखी कोणता रोहन असा निघून जाऊ नये. रोहनच्या या हृदयद्रावक कहाणीवर तुमचं काय मत आहे? मानसिक छळाचं वास्तव पुरुषांनाही भोगावं लागतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा. चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.